बाजारातल्या ठेल्यावर मिळणारा गरमागरम मसालेदार मंचुरियन आवडतो ना, तर अगदी तसाच स्ट्रीट स्टाईल मंचुरियन घरच्या घरी कसा बनवायचा तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि हो, अजिबात अजिनोमोटो वापरणार नाही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात आधी मंचुरियन बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, मी इथे अर्धा किलो किसलेली कोबी घेतलेली आहे. छान अशी आपल्याला बारीक किसून घ्यायची आहे. आणि 2 गाजर, ते पण छान असे किसून घेतलेले आहेत. आणि 1 शिमला मिरची, ते छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे. सोबतच हिरवे कांद्याची पात पण घेतलेली आहे. आणि अर्धा बाउल आपल्याला मैदा घालायचा आहे आणि अर्धा बाउल कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. आणि सोबतच मी 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ पण घालते आहे. आता आपल्याला यामध्ये तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड आणि 1 टेबलस्पून सोया सॉस घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. भाज्यांमधील पाणीच ते मिक्सचर छान असं बाइंड होईल. आपलं छान असं घट्ट आपल्याला मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. बाहेरचं तर आपण नेहमीच खातो, पण घरी असं काहीतरी करून बघितलं तर जास्ती सेफ आणि हेल्दी पडतं, हो की नाही? आता आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे मिक्सचर, बघा अशा प्रकारे. आणि थोडं तेल लावून घ्यायचं हाताला पण आणि त्या मिक्सचरला पण, आणि छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. हाताला तेल लावून छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. मी एक साईडला तेल आधीच गरम करायला ठेवलं आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहे. छान आपल्याला असं कुरकुरीत मंचुरियन बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही फक्त हे सॉस सोबत जरी खाल्ले ना तरी खूप अप्रतिम लागतात चवीला. तर बघा छान असे फ्राय करून झालेले आहे आपले मंचुरियन बॉल्स. आता आपल्याला पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि आलं घालायचं आहे. जर तुम्हाला ठेल्यासारखी चव हवी असेल तर लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं परतून झालं की यामध्ये थोडा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा पण छान असा परतून झाला की त्यामध्ये कट केलेली शिमला मिरची पण घालून घ्यायची आहे. शिमला मिरची पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आणि यामध्ये थोडं कांदापात पण घालायचं आहे. कांदापातमुळे छान चव येते, म्हणून कांदापात नक्की घाला. आणि यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस घालायचा आहे, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड आणि आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि थोडं पाणी घालून स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि यामध्ये हळद घालून घ्यायची आहे, थोडं मीठ घालायचं चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्ती हवी असेल तर तुम्ही स्लरीचं प्रमाण वाढवू शकता. आता आपल्याला तळलेले मंचुरियन ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि 1 मिनिट हाय फ्लेमवरती छान असे परतून घ्यायचे आहे. त्यामुळे सॉस ना तळलेल्या मंचुरियनमध्ये छान आतपर्यंत मुरतील. वरून छान अशी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि किसलेली कोबी घाला. बस, दिसायलाही स्ट्रीट स्टाईल आणि चवीलाही स्ट्रीट स्टाईल. तर आपले गरमागरम ठेला स्टाईल व्हेज मंचुरियन तयार आहे. मंडळी, जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.